नाही, आज आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे त्यामध्ये जे निवडणुकीला उभे राहिलेले आहे, खासदारकीला आमदारकीला जे उमेदवार होते त्यांना बोलवलेलं आहे. त्याचबरोबर खासदार आमदार सगळे बोलवलेले आहेत. भविष्य काळामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करून कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून एक चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय पवारसाहेबांनी बैठक बोलवलेली आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीमधला विलिनीकरणाचा विषय जो आहे, मी वारंवार सांगतोय, अशी कुठलीही चर्चा नाही, कुठेही विलिनीकरणाचा विषय नाही. त्यामुळे या विषयासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही. रोहित पवार येणार नाहीये तसं कळतंय, गैरहजर राहणार आहेत. ते नाराज असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. पक्ष अनेक मुद्द्यांवरती आक्रमक होत नाही, फ्रंट फूटवरती येऊन लढत नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचं कळतंय. मला माहीत नाही, रोहित पवार नाराज नाही आहेत. ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे, ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे. परंतु शशिकांत शिंदेजी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते भेटले. खरं तर त्यांच्या पक्षामध्ये जी काही वातावरण सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांनी व्यथा शरद पवारांकडे व्यक्त केली. आता मात्र जी काही पुन्हा विलिनीकरणाच्या मुद्द्यावरतून काही चर्चा या बैठकीत होईल का? मी मगाशी सांगितलेलं आहे, आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर अनेक लोकांचे अनेक वर्षापासून ते संबंध आहेत. त्यावेळेला ते भेटण्यासाठी येतात आणि ते भेटायला आलेल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली किंवा त्याच्याबद्दल काय निर्णय झाला या संदर्भामध्ये मला कुठली माहिती नाही. परंतु पवारसाहेबांचं मार्गदर्शन किंवा पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला जर कोण आला असेल तर त्यांचे इतके वर्षाचे संबंध आहेत. राहिला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी परत सांगतो की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याकडून नाही, होणार नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर संजय राऊत यांनी असं म्हटलंय, मोदींचं कौतुक करताना शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य काढलं त्याबद्दल संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की आम्ही शरद पवार यांच्या मताशी सहमत नाही, की त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका अशी नाही. संजय राऊतांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पवारसाहेबांनी देशाच्या असलेल्या सगळ्या परिस्थितीवर ज्यावेळेला अन्य राष्ट्राशी संबंध जोडण्याचा किंवा त्या पद्धतीने आपुलकीने एक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न जर देशाचे पंतप्रधान करत असतील आणि पवारसाहेबांनी त्याचा उल्लेख केला असेल, त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं आहे की आमचे राजकीय मतभेद जरी असले तरी देशाच्या असलेल्या हितासाठी काही मुद्द्यावर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी त्याची पाठराखण केली असेल, सांगितलं असेल. ह्यालाच एक छेद प्रश्न आहे. खरं तर तुम्ही इंडिया आघाडीमधले महत्त्वाचे पक्ष आहात. एकीकडे राहुल गांधी सातत्यानं कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा सातत्याने विरोध करतायत. त्याला कुठेतरी शरद पवार बळकटी देण्याचं काम मोदींना, कारण की मोदींचं कौतुक म्हणजे थेट इंडिया आघाडीवरतीच सवाल उपस्थित करतात. अजिबात नाही. याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही. जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवारसाहेबांनी केलं. परंतु नॉर्वेच्या काल 2 दिवसापूर्वी 18 आणि 19 तारखेला नॉर्वेच्या दौऱ्यावरती होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. नॉर्वेच्या पत्रकारांना नरेंद्र मोदी कुठेतरी प्रश्न उत्तरं देत नाहीये. त्याच्यावरतून सगळा किस्सा जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि त्यात नरेंद्र मोदींचा बचाव करण्याकरता शरद पवारांनी हा उल्लेख केलाय. अजिबात नाही. पवारसाहेबांनी त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की परदेशातले दौरे जे होतात ते राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी होतात, त्याचा देशाला फायदा होत असेल त्या पद्धतीने पवारसाहेबांनी वक्तृत्व केलेलं आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. परंतु एकीकडे घरच्या लोकांना अर्थात देशवासियांना पंतप्रधान म्हणतात की परदेश दौरे करू नका, स्वतः मात्र विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात फिरतात आहेत, मोठे एरोप्लेन जेट्स घेऊन जातात आहेत, त्यांच्या सगळ्या प्रोटोकॉल घेऊन जातात आहेत. मग ह्याच्यावरती जो वायफळ होणारा खर्च आहे याच्यावरून मात्र शरद पवार बोलताना पाहायला मिळत नाही. पवारसाहेबांनी आता या बाबतीमध्ये सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. त्यांचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर त्यांच्या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी कसं वागायचं हा त्यांनी ठरवावं, देशाच्या पंतप्रधानांनी ठरवावं. सामान्य जनतेला जर त्या ठिकाणी सांगितलं जात असेल की तुम्ही या ठिकाणी हे सर्व टाळा तर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे असं मत आहे. देशव्यापी आज संप होतोय. नाही, असं नाही आहे. प्रश्न असा आहे, 2014 साली मोदी साहेब सत्तेत आले आणि तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले हैं.
12 वर्षाच्या वनवासानंतर ह्या देशात न बोलता नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आने वाले हैं, तयार रहो. प्रश्न हा आहे, जर बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना, ते नेदरलँडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणार आहेत तर ते कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे. मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाही आहे. पेट्रोल डिझेलवरती पाण्याच्या आपले पंप चालतात. हे शेतकरी आहेत आमचे मित्र अध्यक्ष. अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे. तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना. मग परंतु सर यालाच जोडून प्रश्न असा आहे की वारंवार शरद पवारांनी मोदी बागेत देखील पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या असं शरद पवार म्हणाले. सर्वपक्षीय बैठक घ्या असं म्हणाले. ही एकीकडे राज्यात नाही, असं देशाची आहे की अवस्था आहे, परंतु राज्यात देशाचे पंतप्रधान मात्र परदेश दौरे करतात. देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांना माहीत. प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शनच्या आधी का नाही सांगितलं की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे? देशाची परिस्थिती वाईट आहे आणि जर शरद पवारांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की बाबा देशाची परिस्थिती वाईट आहे, आपण मदत करायला पाहिजे, तर चुकीचं काय आहे? कुठलाही देश अडचणीत नसताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण प्रश्न हा आहे की बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशाची परिस्थिती अवघड कळते. त्याच्या आधी 1 महिना तुम्हाला समजत नाही पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, आपल्याकडे क्रूड ऑइल किती येणार आहे, आपल्याला हॉर्मुजमध्ये काय प्रश्न उभे राहणार आहेत, आपल्याला काहीच समजत नाही. म्हणजे इतकं आपला आंतरराष्ट्रीय विचार कमी झाला आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आपले इतके तणावले गेलेत की आपल्याला इराण हॉर्मुजमधनं आणूच दे. इराण हा असा देश होता, जेव्हा एकेकाळी भारत संकटात होता तेव्हा भारताला निरोप पाठवून सांगितलं होतं की तुम्ही डॉलरमध्ये पैसे भरू नका, तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये पैसे भरा. इतकं प्रेम इराणने आपल्याला दिलं होतं. तोच इराण आज आपल्या विरोधात वागतोय आणि हॉर्मुजमधनं तुमच्या जहाजं येऊ देत नाही. याच्यावर भारताने विचार करायला हवा. पडळकर म्हणतात की हॉर्मुज पासून आता पाईपलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी मला काही काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला. परंतु नवीन- हे एखाद्या नवीन- नवीन- जनप्रतिनिधीने नवीन शोध लावलेला आहे. इतक्या लांबून पाईपलाईन टाकणार आहेत. मोदी आहे तो मुमकिन नाही आहे. परंतु एका लोकप्रतिनिधींनी आमदार पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून आणणं त्यांची बौद्धिक उंची किती आहे ते बघा ना तुम्ही. असं कशाला कोणाला कमी लेखता? अरे अहो, केवढी बौद्धिक उंची आहे त्यांचा. लोकां- सायन्स किती मोठं, म्हणजे त्यांचा ज्ञान तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे. तुम्ही अशी टिंगल करता कुठल्या आमदाराची? परंतु हे सातत्यानं बोलून कुठं हेच खरं आहे, हेच देशवासियांना हो, पण तुम्ही अशी टिंगल करू नका त्यांच्या बुद्धीची. त्यांची बुद्धीचं तुम्ही हे करा, तुम्ही कौतुक करा. म्हणाला त्या पद्धतीने हे लोकांच्यावर आता बिंबून टाकायचं आहे की आम्ही आता हे करणार आहोत म्हणून. सर एक प्रश्न आहे सर. तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत सर. हे जे काही भूमिका घेतात याच्यामुळे राहुल गांधी कुठेतरी अडचणीत येतात. अजिबात राहुल गांधी अडचणीत येत नाही. राहुल गांधी लढाई लढतात. आमचे पवार साहेब त्या लढाईमध्ये राहुल गांधींबरोबर आहेत. शरद पवार नाही एक मिनिट. पंतप्रधानांचं राहुल गांधींना ज्यावेळेला पवार साहेबांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधीची बाजू कोणी घेतली? शरद पवार साहेबांनी घेतली. म्हणजे राहुल गांधींच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार उभे राहतात. पवार 85-86 वर्षाचे आहेत. बॅलन्स करावा लागतो देशामध्ये, ते बॅलन्स करतायत. सर हिंदी में जाना चाहेंगे नाही, आम्हाला काय बॅलन्स करत नाही. बाकी सगळे झालेले इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करतोय. संप आता देशभर चालू झालेला आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संप होतोय. काय यावर मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातले जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, ते हळूहळू ठराविक लोकांच्या हातामध्ये जाणार आहे. आणि याची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्या काही महिन्यापूर्वी कृषी उद्योगांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. त्या दुकानदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. आज देशभरामध्ये जर डॉक्टरचा सल्ला नसेल तर त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिस्टला विक्री करण्याचा अधिकार नसताना ऑनलाईनवर अशा पद्धतीने करणं, मी आजही सांगतो की आज जो मॉडेल ॲक्ट आहे,
जो व्यवसाय रोखीचा आहे त्या व्यवसायामध्ये 100% आता खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांना मोठमोठे व्यावसायिक ह्यात उतरतील आणि हळूहळू ही किरकोळ विक्रेते आहेत ते संपून जातील. हे मी आज सांगतोय. काही वर्षांनी हे सत्यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल इन्व्हेस्टर्स एकंदर शेअर मार्केट कोसळत असताना स्मॉल इन्व्हेस्टर्स धुळीला मिळालेत. पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये कमीत कमी 100 ते 200 आत्महत्या शेअर ब्रोकर्सच्या होणार. शेअर मार्केट कंप्लीट कोसळलेलं आहे. एखादे प्रधानमंत्री जेव्हा सांगतात की सोनं विकतच घेऊ नका, सोने बाजाराची काय अवस्था झाली. हा देश गरिबीकडे चाललाय. कंप्लीट शेअर मार्केट कोसळलं. पंतप्रधानांकडनं अपेक्षा ही असते की देश कितीही संकटात आला तरी आम्ही या संकटाशी सामना करून या देशाला बाहेर काढू. 2007 आणि 2008 मध्ये असंच आर्थिक संकट जगभर आलं होतं. पंतप्रधान मोदींनी आपला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाणवू पण दिलं नाही देशाला की संकट किती मोठं आहे. अमेरिका उद्ध्वस्त झालेलं, दुबई साफ झालेलं, भारताला त्याची झळ सुद्धा लागली नाही. दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. शिक्षणाचा आणि याचा काही संबंध आहे असं म्हणायचं काय शिक्षण आणि या नाही सगळ्या नाही, त्याच्यात माझा हे बघा, शिक्षण आणि राजकारण ह्याचा काय संबंध आहे असं मी कधीच मानत नाही. 4थी नापास वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती घडवली. ही कधीही विसरू नका. त्यामुळे शिक्षण आणि ह्याचा काय संबंध आहे असं मला वाटत नाही. पण तर्क, लॉजिक याचा खूप मोठा संबंध आहे. आणि सध्या आपण लॉजिक विसरलो. काल म्हणजे हे सगळं चालू असताना काल कुठल्या तरी यात्रेविषयी त्यांनी आवाहन केलं. अरे या देशाची अंत्ययात्रा निघायची वेळ आता आली. आता कुठली यात्रा काढता. आणि ह्या राहुल गांधी काय बोलले ते चुकीचे नव्हते. त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं की आर्थिक संकट सामोरे येते, याला त्याच्यासाठी तयार राहा. कोविडच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं कोविड नावाचा रोग येतोय, सांभाळून राहा. म्हणजे राहुल गांधींना जे 2 महिने अगोदर कळू शकतं ते सरकारला कळू नये याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. नीट पेपर फुटी प्रकरण देखील तेवढीच गंभीर प्रकरण आहे. त्याच्यात कोण कोण आहेत, त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोण कोण आहेत, ते कुठल्या पक्षाच्या जवळ आहेत, कुठल्या संस्थेशी ते जवळ आहेत. आणि हे पेपर जी फुटी आहे MPSCचा असेल, नीटचा असेल, सगळे पेपर कसे फुटतात आणि आत्ताच कसे फुटायला लागलेले आहेत. आणि ते फुटल्यानंतर सरळ सरळ सरकार म्हणतं की आम्ही आता परीक्षा घेणार आहोत. मग या विद्यार्थ्यांनी 3 आत्महत्या केल्या आहे. मला वाटतं की हे रॅकेट आहे. आणि त्या दिवशीसुद्धा एका साठेंनी सांगितलेलं आहे की हे रॅकेट फक्त ह्या महाराष्ट्रापुरतं नाही आहे तर ते दिल्लीपर्यंत आहे. हे दिल्लीचा शोध काढण्याचा गरज आहे मला वाटतं. आणि तशा पद्धतीची चौकशी CBI करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताचं सगळं लिकेज हे दिल्लीतनंच होत आहे, बाकी कुठलंही होत नाही. हिंदी सर, आज एनसीपी की बैठक है, क्या कहेंगे? मर्जर की चर्चा चल रही है, क्या कहेंगे? NCP की आज बैठक जो बुलाई गई है उसमें संसद है, हमारे संसद सदस्य है, विधान परिषद विधानसभा के जो सदस्य है उनको बुलाया, नेतागण को बुलाया. पार्टी के आगे की जो रणनीति है उसके बारे में शरद पवार साहब और हम लोग बातचीत करने वाले हैं. सर, आज इलेक्शन कमीशन को आप मिलने वाले हैं, महाविकास आघाड़ी इलेक्शन कमीशन चोकलिंगम जो है इलेक्शन कमीशन ऑफिसर, उनसे क्या बातचीत करने नहीं, वाले? आज हमने पूरे महाविकास आघाड़ी के तरफ से हम लोग चोकलिंगम जो हमारे यहाँ के जो इलेक्शन कमिश्नर है उनको मिलने वाले. वहाँ पे अन्य राज्यों में जिस तरीके से जो SIR की जो योजना की थी उसके बारे में जो कुछ प्रॉब्लम आए थे उसके बारे में हम लोग उनके ऊपर ध्यान बताने के लिए हम लोग जाने वाले हैं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक ठिकाणी निवडणुका झाल्या असताना तिथं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणतं तर काही वर्षापासून या निवडणुका घ्यायचं नाही, कारण का तिथल्या निवडणुका झाल्याने अशा प्रकारची ज्यावेळा होता म्हणून 22 पासून काही निवडणुका पुढे गेल्या होत्या. आज ठाणे असेल, नाशिक असेल, पालघर असेल, अन्य जिल्ह्यामध्ये आजही जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाहीत. मग निवडणुका का घेत आहेत हे पण आम्ही आज निवडणूक आयोगाला विचारणार आहोत. जर तिथे निवडणुकाच झाल्या नसतील तर त्या निवडणुका तुम्ही कशा जाहीर केल्या आहेत याच्या संदर्भातला सुद्धा आम्ही त्या निश्चितपणाने विचारू. नाही झालं
तर आमचे काही लोक कोर्टामध्ये जाणार. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे, या 75% निवडणुकीमध्ये चा कोटा जो महाविकास आहे, तो आघाडी पूर्ण आम्ही एकत्रित करतोय. निवडणूक लढणार आहे का इलेक्शन स्थानिक स्वराज्य कमिशनचं संस्थेची? अक्षय काल निवडणूक जाहीर झालेली आहे. आम्ही आता एकत्र बसू आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा निश्चित पवार निर्णय. यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की 75 कोटा जो अपेक्षित आहे मतांचा तो पूर्ण होतोय आणि नाही, त्यामुळे असं आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून ते अधिकार मत द्यायचा अधिकार जर कोण काढून घेत असेल तो चुकीचा आहे. जे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करतायत, मग तुम्ही पूर्वीच्या निवडणुका का लांबवल्या आणि आता जर निवडणुका तुम्ही घेत असाल आणि त्यामध्ये ज्यांचा अधिकार तुम्ही डावलत असाल ते कोर्टात जाऊन आव्हान करू. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब भेटतात, पवार साहेबांना भेटतात. पवार साहेब हे वडील आहे तो, आणि ही सगळी शरद पवारांचीच मुलं आहेत. थोडी रागवून बाजूला गेलेली, थोडी शरद पवारांना बोलली आहेत. शेवटी बाप मुलाला बोलतो, मुलगा बापाला बोलतो, ठीक आहे. पण बाप मान्य करून ते आले बापाजवळ. 3 वर्षानंतर वडिलांची आठवण आली आहे. ठीक आहे ना, वडिलांची आठवण आज ना उद्या येतेच. आपल्याला नाही येत का? त्या बिचारांना आली असेल तर. पक्षात अस्वस्थ म्हणून त्यांनी पवारांची भेट नाही, घेतली. त्यांची अस्वस्थता पक्षात आहे की नाही मला माहीत नाही, पण साहेबांची भेट घेणं हे माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. परंतु ज्यावेळेस पक्ष वेगळा झाला राष्ट्रवादी, त्यावेळेस प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी शरद पवारांना कुठेतरी धोका दिला असा मेसेज होता. आता मात्र त्यांच्याच पक्षात त्यांना धोका मिळाला पवार का? साहेब आहेत होते, भीष्म पितामह आहेत. सगळ्यांना कवेत घेऊन सगळ्यांनाच्या पाठीवरनं हात फिरवून चला पुढे चला पुढे चला असं सांगणारा माणूस आहे तो. आता चालेल तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हे आता हे एकत्रीकरणासाठी नाहीत, त्यांना आधार देण्यासाठी ती भेट होती. एकत्रीकरणासाठी नव्हती ही भेट. गरज आहे म्हणजे आधार पार्थ केला पवार यांनी तुमच्याकडे पक्षामध्ये जो निर्णय घेतला तो योग्य वाटतोय का? पार्थ पवार, म्हणजे अजितदादा, कैलासवासी अजितदादा पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल, हे सगळे काय वेगळ्या पक्षात आहे. ते वेगळी भूमिका घेतात. त्यांच्या भूमिका काय आहेत त्या उंचीवर मी नाही, त्या उंचीवर पवार साहेब आहेत. त्यामुळे ते त्यांच्याशी बोलू शकतात. आपण कशाला त्याच्यावर बोलायचं? उंटाच्या रिकामी जागा भर. खालीच आहे ते लोकशाही त्यांची नुरा कुस्तीची लढाई हो, काही नाही आहे. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे के दौरे पर गए थे. उनको वहाँ पर कुछ जर्नलिस्टों ने क्वेश्चन सवाल पूछा तो उन्होंने जवाब दिए बिना ही पर वहाँ से पर निकल उनकी वो आदत है, वो प्रेस कॉन्फ्रेंस को कभी संबोधित ही नहीं करते. तो उनकी आदतों के अनुसार उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित न करते हुए वहां से चले गए. उसमें क्या है, परंतु उनकी आदत है वो. देशवासियों को एक तरह सलाह देना कि पेट्रोल और ईंधन की बचत करना. और देखो वो पंतप्रधान है, वो पंतप्रधान है, वो कुछ भी कर सकते हैं. आम आदमी को वो जो कहेंगे वो मानना पड़ेगा. वो पंतप्रधान है. वो बंगाल के इलेक्शन तक कुछ नहीं बोले, बंगाल के इलेक्शन के बाद बोले अरे बहुत हालत खराब है. ये हालत आज खराब नहीं है, साल भर से खराब होते जा रही है. हम विरोधी पार्टी में हम साल भर से बोल रहे हैं, आपके सामने 10 बार बोले कि इस देश की आर्थिक हालत बहुत खराब है. राहुल गांधी तो मार्च में ये बोला था कि ये संकट आ रहा है. जो राहुल गांधी को 2 महीने पहले समझ में आया, क्या भारत के पंतप्रधान और उनके मंत्रिमंडल के सहकारियों को समझ में नहीं आया था कि हालत इतनी खराब होने वाली है? जब कोरोना समय आया तभी हाँ, मैं याद दिलाना चाहता हूँ देश को और महाराष्ट्र के नागरिकों को कि कोरोना के संकट के समय भी उन्होंने जनवरी में अंदेशा दिया था कि कोरोना आ रहा है, संभाल के रहो. और हमको मार्च अप्रैल 20 को पता चला कि कोरोना का संकट भयंकर है और हमने लॉकडाउन कर दिया. तो राहुल गांधी जिसको हम बहुत गंदे तरीके से उसकी निंदा करते थे, वो राहुल गांधी ज़्यादा होशियार दिखता है. कल शरद पवार जी ने पंतप्रधान नरेंद्र मोदी की तारीफ की है एक कार्यक्रम में. हालांकि इंडिया आघाड़ी में आप बहुत बड़ा पक्ष हो. देखो, शरद पवार जब तारीफ करते हैं तो उसके 2 मतलब निकलते हैं. कभी कभी उन्होंने क्यों तारीफ की है मुझे पता नहीं है, लेकिन जब विरोधी पार्टियां के बारे में बात करने का होता है तो शरद पवार विरोधी पार्टियों के साथ खड़े हो जाते हैं. परंतु इसकी वजह से इंडिया आघाड़ी को कुछ डैमेज नहीं, कुछ डैमेज मीमेज नहीं होगा. इंडिया जो यदि मजबूती के साथ खड़ी है. परंतु एक मंत्री उपसमितीची बैठक काल झाली. त्याच्यामध्ये अतुल सावे किंवा इतर मंत्र्यांनी ज्या निधी ओबीसी समाजाच्या अनेक मतदारांना मिळत नाही
ओबीसीच्या बाबतीत मी गेले अनेक वर्ष आक्षेप घेतलाय. तुम्हाला निधी कापताना फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीलाच निधी कापता येतो. ओबीसी समाजाला तर किंमतच नाही. तुम्ही निर्णय घेता की ओबीसी समाजाला ओपनमधनं ॲडमिशन घेता येणार नाही. मला 100पैकी 100 मार्क मिळाले आणि मी ओबीसी आहे, तर तुम्ही मला ओपनमधनं ॲडमिशन नाही देणार? का नाही देणार? मी फक्त मागासवर्गीय म्हणून तुम्ही मला वरच्या जातीत घेणार नाही का? मी जर 100पैकी 100 मार्क मिळवले तर तुम्ही मला सांगणार नाही रे तू ओबीसी आहे, चल मागे हो, चल मागच्या राहिनीत उभा राहा, असं आहे का हे? ही कुठली नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू करताय तुम्ही? आमचे अधिकार आहेत. आम्ही जर शैक्षणिकदृष्ट्या हुशार आहोत आणि जर आम्ही सर्वसामान्य परीक्षेमध्ये 100पैकी 100 गुण मिळवतो आहोत, तर तुम्ही केवळ आम्ही ओबीसी आहोत म्हणून आम्हाला मागे ढकलणार का? म्हणजे आमच्या जागा कमी करणार का? आणि जर आमची लोकसंख्या 53%, 54%, 55% आणि आम्हाला आरक्षण फक्त 27% आहे, तर मग आमचे 27% जे लोकसंख्या आहे त्यांनी काय करायचं? आणि ज्यांची 3% आरक्षण आहे त्यांच्यासाठी 50% रिझर्वेशन आहे. तुमचं हे म्हणणं आहे का जिसकी ज्यादा हिस्सेदारी उसकी ज्यादा मक्तेदारी? जे काशीराम यांनी सूत्र मांडलं होतं त्या सूत्रावर मी आजही ठाम आहे. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी जिम्मेदारी. हमारी जितनी हिस्सेदारी उतनी जिम्मेदारी हमें मिलनी ही चाहिए. परंतु याच विषयावरती असं आहे की जातनीय आता जनगणनेच्या करा ना, आम्ही तेच म्हणतोय. सेन्सस सुरू झालंय ना, आता जातनीय जनगणना करा. तुम्ही मोठ्यांदा घोषणा केली ना 2-3 वर्षापूर्वी ओबीसीची जनगणना करणार, करताना ते दिसत नाहीयेत. माझं ओबीसी समाजाला आव्हान आहे की जेव्हा जनगणना करायला घरात येतील तेव्हा ठामपणाने त्याच्यावर आपल्या पेननी ओबीसी लिहा, इतर मागासवर्गीयांना आपली जात लिहा. या देशामधल्या बहुसंख्याक समाज हा बहुजन आहे.